चालू असलेला सामना जरीवारी क्रिकेट संघ अलिमगड विरुद्ध आता जरीवारी माता अलिमगड या चालू सामन्यातला जो विजेता असेल तो ताडाली या संघासोबत खेळणार आहे. बरोडी संघ जर फायनल विजयी होते तर त्यांचे गावचे सरपंच रणजितजी पाटील साहेब यांच्याकडे 51,000 रुपये कॅश प्राईज दिले जातील. बरोडी गावचे सरपंच रणजितजी पाटील यांच्याकडनं बरोडी संघाचं फायनल मारली तर 51,000 रुपये दिले जातील. जरीवारी माता अलिमगड विरुद्ध जरीवारी क्रिकेट संघ अलिमगड अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे जरीवारी माता अलिमगड संघाची. अलिमगड विरुद्ध अलिमगड ही अशी लढत आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. या सामन्यातला विजेता संघ ताडाली या संघातून खेळणार आहे. कुठेही जायचं नाही, ताडाली संघ आपण टिकेल. जय हिंद स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. लॉन्ग स्ट्राईकला आपण सिलातला पाहतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नरेश सज्ज झालेला आहे. यावेळेस जागेवरून कट करायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळली व्यवस्थित नाही आहे. चेंडू सरळ प्रल्हादच्या हातामध्ये विसावला जातात. हा लेदाव चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात सुरेख करतोय गोलंदाज नरेश. पहिला चेंडू लेदाव टाकलेला आहे. समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केला जातो. चेंडूला फक्त हलक्याने ढकलण्याचं कार्य फलंदाजाने केलं. एकदा पूर्ण झाली. आपल्या स्ट्रोकला चेक केलं गेलं. जयहिंदची खाते उघड झाली. जयहिंद एका धावेवरती खेळतोय. संघाचं श्रीगणेश झालं. जरीवारी माता अलिमगड विरुद्ध जरीवारी क्रिकेट संघ अलिमगड ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जो जिंकेल तर बरोडी संघासोबत खेळणार आहे. ओ ही लाईन चांगली आहे. ही लेन चांगली पाहायला मिळाली. हा निदा चेंडू आला. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. लॉफ्टेड फटका. यावेळेस ड्राईव्ह करत असं चेंडूला पाठवलं तर डीप स्ट्राक कव्हरला एकदा इथे पूर्ण झाली. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज पुन्हा एकदा एका धावेवर आता थांबला जाणार. नरेश यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक मार्गस्थ फक्त 2 धावा ते खर्च केलेले आहेत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आलं नाही. अखेरकार या चेंडूवरती नरेशला सफलता मिळणार. फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू होतं. यावेळेस क्षेत्ररक्षकाला बीट करता आले. बरोबर क्षेत्ररक्षकाच्या त्या झोलीमध्ये हा झेल अडकला गेला. फलंदाज होणार बाद. जयहिंदला आता मात्र जागा सोडावी लागेल.
दिनेश येतोय क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. नरेशचं कौतुक करावं लागेल, काय सुद्धा चेंडू त्याने टाकला होता, फुलटॉस होता, परंतु यावेळेस फलंदाजाला बाउंड्री क्लिअर करता आली नव्हती, विकेट प्राप्त केलं. क्रमांक 3 वरती दिनेश आला फलंदाजी करण्याकरता. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस सुद्धा चेंडू. स्टँडच्या मागे हा चेंडू अडवला झाला. दरम्यान पंचांनी लेग बायचा इशारा मला केलेला आहे. षटक समाप्त झालेलं पहिलं. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर 3 या आकड्यावरती पाहायला भेटलं. चांगलं षटक हाताळलं पॉवरफुलच्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. पण पॉवरफुल फलंदाजी याला यावेळेस करता आले नाही आहे. अलिपगड विरुद्ध अलिपगड ही लढत आपल्याला पाहायला मिळते. भरोडी संघाने मात्र चांगला आज खेळ दाखवला. अंतिम फेरीमध्ये त्याने प्रवेश केला. RC पाटील हायवे देवी या संघाला नबूल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सेमीफायनलचा फायनल सामना आपण बघाशी पाहिलात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असेल गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज दाखल होणार संजय याला. दिनेश स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत यावेळेस फटका खेळायचा होता, परंतु बघा एस्टाच्या मागे चांगलं एसटी रक्षित झालं. प्रल्हाद तिथे होता, चतुराई दाखवली. स्टॉपलिंगच्या स्वरूपामध्ये हा विकेट पाहायला मिळाला. दिनेश देखील आता बाद होतोय. विकेटचं पतन झालं. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता मोहनदादा भोईल यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजन आणि नियोजनाकरता ताडाळी संघाला देखील आलेले आहेत. खगेशाला फलंदाजी करण्याकरता क्रमांक 4 वरती. संजय पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक दुसरं त्याचा पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला फटका. डीपमध्ये मात्र चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 4 झालेली आहे. चालू असले सामना अलिपगड विरुद्ध अलिपगड ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला यावेळेस खगीजच्या बॅटमध्ये चांगला फटका आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आले. अखेरकार डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक धाव खगेशने पूर्ण केली. खगेशचं खाते उघड झाली. पुन्हा एकदा श्रीनाथ तयार. ऑन साईडला यावेळेस जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक डीपमध्ये एका हातामध्ये चेंडू अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू पकडायला कार्य केलं, एकाच ॲक्शनमध्ये फेकल्याचं कार्य झालं आणि यावेळेस एक धाव फलंदाजाने पळून काढली. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला खगेश पाहायला मिळतोय. लवकरच शैलीचा फलंदाज एका चांगल्या खेळीकरता खगेशला देखील ओळखला जातो. नेहमी चांगलं त्याच्या बॅटमध्ये चांगले फटके येत असतात. यावेळेस देखील चांगला फटका. चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. चौकार. धावसंख्या 9 झालेली आहे. यावेळेस चांगला फटका खेळला फलंदाज खगेश. आडव्या बॅटने यावेळेस दिशा दाखवली. प्रॉपर टायमिंग या चेंडूच्या मागे पाहायला मिळालं. अखेरकार क्षेत्ररक्षण बीट करण्यामध्ये त्याला यश मिळालं. 4 धावा या खगेशने प्राप्त केल्या.
फुलटॉस चेंडू, यावेळेस टायमिंग प्रॉपर नाही आहे. चेंडू हवेमध्ये झेलची संधी. फील्ड डाऊन दी बॉल, यावेळेस चुकी होणार नाहीये. अखेरकार खगेश देखील आता बाद होणार. फुलटॉस चेंडू होता, पण फुलटॉस चेंडूवरती खगेशला मात्र व्यवस्थित फटका सजवता आला नाही आहे. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू टच झाला होता. अखेरकार मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं झेल पकडल्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी राहिले आणि खगेशची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. गणेशाला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. दशरथ, माफ करा. चला फास्ट खेळायचं आहे, थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल कोणताही उशीर विलंब करू नका प्लीज. यावेळेस बॅकफूट पंच, चांगला फटका सजवला जातोय. चेंडू निघून झालाय डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. दरम्यान चांगलं क्षेत्रक्षण झालं. फलंदाजाने यावेळेस 2 धावा पूर्ण केल्या. काय सुंदर फटका सजवला. धावा संख्या 11 पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं देखील संपलेलं आहे. धावा संख्या आपण पाहिली तर 11 या अंकावरती पाहायला मिळते. 3 विकेट यावेळेस गमावलेले आहेत जरीमरी माता अलिमगड या संघाने. या सामन्यामध्ये विजेता संघ जाऊन तानाली या संघाशी सोबत खेळणार आहे. ती दुसरी सेमीचा पहिला सामना असेल. बरोडी संघ हा फायनलमध्ये प्रवेश केलेला. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. थोडीशी घाई करायची प्लीज. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी करण्याकरता प्रल्हाद आला. प्रल्हादचं आपल्याला हे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक पाहायला मिळेल. धावसंख्या 11 झालेली आहे. या षटकामध्ये देखील प्रल्हादनी चांगली कामगिरी केली. कदाचित मी म्हणेन समोरच्या टीमला थांबवलं तर यश त्याला नक्की मिळणार. आडव्या बॅटने यावेळेस सॉफ्ट स्लिप करायचं होतं. पंच सांगत आहेत व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू नाही आहे, बॅटला चेंडू लागलेला आहे. हा निधाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज प्रल्हाद याचा. अंतिम षटकी बॅटची आतलीकडे लागली होती. पंचांना फार उशिराने ते समजलं. अखेरकार त्यांनी निर्णय त्याचा मागं घेतलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे 11 या अंकावरती. यावेळेस कट केला जातोय. अंतिम षटकी चेंडूला दिशा दाखवली. थर्ड बॅट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा इथे वाचवली गेलेली आहे. धावसंख्या 12 झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकरता प्रल्हाद आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर गोलंदाजी प्रल्हाद करतोय. 2 चेंडू त्याने आतामध्ये टाकलेले आहेत. एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. यावेळेस मात्र जरी बरी मात्र अलिमगड संघ थोडासा बाहेरच्या बाजूला आहे. मागच्या बाजूला म्हटलं तर वावगं ठरलं आहे. कारण मोठे फटके सध्या खेळले जात नाही. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं. यावेळेस संपर्क नाही आहे. हा चेंडू दुधा पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रल्हाद पाटील. सकाळच्या सत्रामध्ये आपलं पाहिलं तर कोणत्याही क्षेत्रक्षाला त्यांनी आजूबाजू मुभा दिलेली नाही आहे, सूट दिलेली नाही आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळली. यावेळेस देखील नाही आहे चेंडू. थर्ड अंपायरकडे यावेळेस मागणी करण्यात आलेली आहे. फलंदाजी करायला संघ आली.
बॉल व्हाईट आहे, व्हाईट बॉल. थोडंसं बाहेरच्या बाजूला चेंडू किंचित वळला होता. रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. यावेळेस चांगला फटका, टायमिंग देखील प्रॉपर आहे. चेंडू थांबला नाही, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार, गुड शॉट. चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती फलंदाजाने योग्य ते उत्तर दिलं. गोलंदाज प्रल्हाद पाटील याला ओव्हरपी चेंडू होता आणि अखेरकार षटकाराकरता पाठवण्यामध्ये यश आलं फलंदाजाला. धावसंख्या 6 उचली घेते. 19 धावा. दशरथच्या बॅटमध्ये षटकार आला होता. यावेळेस हल्ले केले जातात, यावेळेस प्रहार केले जातात. पुलसा फटका, यावेळेस देखील चेंडू थांबला नाही, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. दशरथ ऑन दी फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रल्हाद होते आता हल्ले केले जातात. मजबूत कडीवरती वार केला जातोय आणि काय वार पाहायला मिळतात. प्रति चेंडू मागे 6 धावा या जोडल्या जातात. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 25 झालेली आहे. 25. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट नक्कीच गमावलेले आहेत. हा देखील फटका चांगला, गॅप भरपूर मोठी. फुलटॉस चेंडू होती आडव्या बॅटने. यावेळेस स्लॉप स्विकचा अंदाज पाहायला मिळाला. हा मिळेल चौकार. 4 धावा. धावसंख्या 29 झालेली आहे. प्रल्हादने 18 धावा गज्जा केल्या. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं धावफळ 29 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आणि प्रल्हादचं षटक देखील संपले. तिसरं षटक समाप्त झाल्यानंतर अंतिम षटकाकरता आतिश आला मैदानाच्या आतमध्ये. मागच्या हिरो, त्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. तो आतिश पुन्हा एकदा त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ आणि गोलंदाजी करण्याकरता आतिश आला मैदानाच्या आतमध्ये. समोर जाईल बॅटर श्रीनाथ. यावेळेस चेंडू पाहावा लागेल. व्हाईट बॉल, चुकीची लाईन, सुरुवात चुकीची करतोय गोलंदाज आतिश. लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू हाताळला होता. पंचाळी देखील आम्हाला सांगितलं की त्या तिचं बॅट डिलिव्हरी. 30 या आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. अंतिम षटक मार्गस्थ आहे. चालू असलेला सामना जरीमती माता अलिमगड विरोधात जरीमती क्रिकेट संघ अलिमगड. एकाच गावातली ही दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अलिमगड वसत अलिमगड. यावेळेस बॅकफूट पंच, जागा बनवली, चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. अंतर भरपूर मोठं आहे. अखेरकार या चेंडूवरती सीना ते चौकार प्राप्त केला. गुड शॉट, चौकार. धावसंख्या 34 झालेली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं, पण यावेळेस संपर्क व्यवस्थित नाहीये. थर्ड अंपायर जायचं आहे.
यावेळेस तिसऱ्या पंचांकडे वाकडी करण्यात आलेली आहे. अतुल शर्मा सर आमचे जात आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्यावर आतिश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोलवट टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळायचं होतं. यावेळेस संपर्क नाही. निदाव चेंडू आला. धावसंख्या थांबलेली आहे. फ्लायटेड डिलिव्हरी होती. बरोबर उल्लेख केला तर जेवणजी पाटील साहेब आपण का फ्लायटेड डिलिव्हरी थोडासा हवेमध्ये चेंडू वळवल्यामध्ये यश आलं होतं अतिशयाला. हा वळण भरपूर पाहायला मिळतोय. हा टर्न भरपूर पाहायला मिळतोय. पंच देखील सांगत आहेत दॅट इज अ व्हाईट बॉल. लाईन चांगली होती परंतु कुठेतरी एवढं चेंडूने जास्त वळण घेतलं. शपल क्रॉस झाले. यावेळेस चांगला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अंतिम क्षणी काय सुद्धा क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव पूर्ण. राजू सर असं वाटलं होतं की या चेंडू वरून जाणार की काय, पण बघा अंतिम क्षणी काय सुंदर जंप पाहायला मिळाले. एकच धाव इथे मिळणार. धावसंख्या 36 झालेली आहे. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता अतिशय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची 2 बॉल आहेत अंतिम षटकाचे. यावेळेस देखील चेंडू भरपूर बाहेर वळत घेतोय. पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगत आहे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव जोडली जाणार. 37 धावा. यावेळेस चांगला फटका. बॅकफूट पंच. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय सुंदर चौकार. अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता अतिश पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमधला. जरीवरी आता अलिमगड सगळं फलंदाजी करतोय आणि एकच चेंडू बाकी आहे. यावेळेस चेंडू चांगला. यावेळेस वळण चांगलं पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण गेला होता. धाव चेंडूवाला. 4 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 41 झालेली आहे. येणारे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे का? ओके. फेअर डिलिव्हरी आहे. वाईट बॉल नाही आहे. षटक समाप्त होतोय. धावसंख्या 41 झालेली आहे. येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल टीम जरीवारी क्रिकेट संघ अलिमगड संघाला.
हे गाण्याचे बोल आपण ऐकले. नितीन शिकारी जून अंदुरखी यांच्या सुमधुर आवाजामध्ये. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 42 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल जरीमरी क्रिकेट संघ आलिमगरला. हारेगा आलिमगर जितेगा आलिमगर. आलिमगर गाव मात्र इथून खाली जाणार नाही. एक तरी ट्रॉफी गावामध्ये घेऊन जाणार. सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतो आपण. प्रल्हाद आणि त्याला साथ देण्यासाठी नरेश. पहिला चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. 4 धावांसाठी चौकार. तयार होते बॉलिंग मार्कवर श्रीनाथ. क्वार्टर फायनल नंबर 4. चौथा उपउपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 1 धाव नरेश पूर्ण करतोय. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये धडक मारणार. सिंगलने धावसंख्या 5 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा तयार होते श्रीनाथ. पॉवर प्ले ते षटक सामोरं जाईल बॅटर प्रल्हाद. 10.50 ची सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला मिड विकेटला. गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावांसाठी चौकार. खराब फिल्डिंग झाली मिड विकेट सीमारेषेवर. धावसंख्या वाढते. धावफलक 9. पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. चांगली रणनीती प्रल्हादची बघायला मिळते. सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पुढे जाणार. धावफलक 10. बिनबाद 10. पहिलं पॉवर प्ले षटक. पुन्हा एकदा तयार होते श्रीनाथ बॉलिंग मार्कवर. 7 ते 8 पावलांचा रनअप. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. फसवा चेंडू आणि फलंदाज फसला गेला. इनसाइड आउटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेलबाद. कर 11. चांगली सुरुवात आहे. व्हाईट कलरची कार कोणाची असेल तर बघा बरोबर खेळाडूच्या डोळ्यांवर चमकते ती बाजूला करा. आपला जो बॅनर आहे असोसिएशनचा मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचा त्याच्या पाठीमागे व्हाईट कलरची कार कोणाची असेल तर आपण तिथून बाजूला करा. बरोबर एसट्यांच्या मागे पुन्हा मालकाचे असेल
भिवंडीवाल्यांचे असेल तर बाजूला करा. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. केपी कट करायचं होतं. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावपलकर. 11 गडी बाद झाल्या. एक. पुन्हा एकदा केपी षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाजीच्या बोहोल्यावर. स्टेपआउटून खेळलेला आहे. लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक दक्ष, फलंदाज बाद, चांगला झेल टिपला आणि अशा प्रकारे संजयच्या खेळीचा अंत झाला. एंटर होते मैदानाच्या आतमध्ये आतिश. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर केपी. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करते दुसऱ्या षटकामध्ये. पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे. धावांपासून वंचित ठेवलेलं आहे फलंदाजांना. 3 चेंडू टाकले आहेत. 1 गडी बाद केलेला आहे. अफलातून गोलंदाजी. धावा कायम धावपलकर. 11. 31 धावांची अजून आवश्यकता. चेंडू 15 शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता असेल. इथून 15 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा केपी सज्ज होतोय. साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. मजबूर केला होता फलंदाजाला डिफेन्स करण्यासाठी. मिडॉनला चेंडू येते अलॉंग दी कार्पेट. फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 12 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 30 धावांची आवश्यकता असेल. येणारे 14 चेंडू ह्या इनिंग मधील. पुन्हा एकदा तयार होतोय केपी कैलास पाटील. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. 1 धाव. प्रल्हाद पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळते. 1 धाव पूर्ण केली. ठाऊक होतं प्रल्हादला की थ्रो येणार नाही. अंडरआर्म थ्रो आला आणि त्याचा फायदा उचलला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावा कंप्लीट करताना बॅटर प्रल्हाद. धावसंख्या वाढते 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पण केपीची प्रशंसा करावी लागेल. तो खूप सुंदर गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये ॲक्युरेट बॉलिंग करतोय. अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते सध्या तरी. फ्लिकचा फटका, मनगटी शॉट, पण काय फिल्डिंग बघायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक स्लिप झाले. एकाने प्रयत्न केला, तो स्लिप झाला. दुसऱ्याने प्रयत्न केला चेंडूला अडवण्याचा, तो देखील स्लिप झाला होता. अशा प्रकारे धावसंख्या वाढते धावपलकर. या 2 धावसंख्येनिशी 16 2 षटकांच्या समाप्तीनंतर केपीने काय गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. कंट्रोल बॉलिंग, सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. श्रीनाथने 1 गडी बाद केला होता. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता.
बॉलिंग मार्कवर. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची आवश्यकता. धावसंख्या वाढते. धावपलकावर 17. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. दमन स्पर्धा 2024 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कमल पाटील दिवास्फोट दिवा 40+ एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज, त्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तर धावसंख्या धावपलकावर 18. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळण घेणारा हा चेंडू होता. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 19. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे. यस, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. व्हाईटसाठी हा रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल. तर अशा प्रकारे धावा धावपलकावर स्थिर 19. नऊ चेंडू शिल्लक, 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडूला ऑन साइडला जोरदार प्रहार केलेला आहे. एक धाव पूर्ण करतो आतिश. आता मात्र इक्वेशन मध्ये बदल होते. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 20 धावा धावपलकावर, 8 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. चांगला फटका आहे. अप ड्राईव्हचा फटका. चेंडू झाला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रल्हादच्या बॅट मधून हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 24. अठरा धावांची आवश्यकता अजून हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू शिल्लक. 7 मध्ये 18 बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा खगेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेतली जात नाही आणि अशा प्रकारे
3 षटकांच्या अखेरीस धावा धावपलकावर 25 अंतिम षटक असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावा बनवाव्या लागतील. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 2 भरोशाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. उपांत्य फेरीचा चौथा सामना बघायला मिळतोय. जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर आणि जरीमरी माता आलिमघर हे दोन्ही गावातील संघ, हे दोन संघ एकमेकाशी टक्कर देताना, फाईट देताना. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सध्या ऑनलाईन माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली उत्तम गणपत म्हात्रे यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत. 6 चेंडू 17 धावा बनवाव्या लागतील. ती ॲबिलिटी, ती ताकद, ती क्षमता या दोन खेळाडूंमध्ये आहे. अंतिम षटक, निर्णायक षटक कोण घेऊन येईल पाहूया. योगेश अंतिम षटकासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सेजल ट्रेडर्सचे प्रोप्रायटर मिस्टर अजय पाटील भरोडी येथून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत भरोडी संघाला. तसेच दमन स्पर्धा 2024साठी त्याने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत. अजय पाटील, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर योगेश, मागच्या सामन्याचा हिरो. आणि बघा, चांगला बॅटल बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर प्रल्हाद. हा चांगला कॉन्टेस्ट या दोन खेळाडूंमध्ये, चांगलं द्वंद्व बघायला मिळते सध्या तरी या दोन संघांमध्ये. ताडाली संघाचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत दमन स्पर्धा 2024 मध्ये. लॉफ्टेड फटका, हवाई फायर, क्षेत्ररक्षक श्रीनाथ झेल टिपतोय. फलंदाज होते बाद. प्रल्हादला मैदान सोडावे लागेल. मोठा झटका. आता मात्र इक्वेशन मध्ये बदल. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील 17. 5-17चं इक्वेशन. न्यू बॅटर गणेशकडे देखील चांगली क्षमता आहे. पण सध्या तरी पाहतोय जरीमरी माता आलिमगड संघ हा चांगल्या सुस्थितीमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर या दोन खेळाडूंना चांगला दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. गणेश आणि आतिश. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी. जय कोणाचा होणार, पराजय कोणाचा होणार. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर योगेश. षटकातील पुढील बॉल. इनसाइड आउटचा फटका. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण केल्या गणेश याने. धावसंख्या वाढते आता. इक्वेशन 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 15 धावा ह्या विजयासाठी आवश्यक आहेत. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर योगेश. षटकातील पुढील बॉल. स्विंग केलाय चेंडूला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या फटक्याची आवश्यकता होती. तो षटकार आला गणेशच्या बॅटमधून आणि षटकारांनी आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 33. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धावसंख्येमध्ये बदल झाला. गणेश, मी सांगितलं होतं की एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहे. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ जाईल? जरीमरी माता आलिमगड संघ जाईल की जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड जाईल? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फायटिंग मॅच. बॅट आणि बॉलमध्ये चांगला संघर्ष बघायला मिळतोय. चेंडूला चॉप केलंय. एक धाव पूर्ण करतोय गणेश. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. आता मात्र इक्वेशन काय आहे तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता. रफ अँड टफ ही मॅच. ह्या चेंडूवर एखाद दुसरा मोठा फटका आला पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल.
2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. योगेश तयार होते बॉलिंग मार्कवर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह मारली होती चेंडूला अडवण्यासाठी, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ह्याच बरोबर 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच. जबरदस्त रंगतदार सामना, रोमहर्षक, डोळ्यांची पारणं पेरणारा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोल्डन 6 लागणार का. काय सामना बघायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, चित्त थरारक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्या सामन्यासाठी. गिव्ह अ बिग हँड. लगा तो मटका नाही तो झटका. चेंडू मात्र निश्चितच सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. आता फिल्डिंग साईडचा निश्चितच रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. यस, फेअर डिलिव्हरी आणि ह्याच बरोबर हा सामना जरीमरी माता आलिमगड संघाने जिंकलेला आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. सामनावीर खेळाडू आहे दशरथ पाटील, ज्याने 22 धावांची धुवाधार इनिंग सादर केली आपल्या संघासाठी.